हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजचा हा व्हिडिओ अतिशय थोड्या वेळासाठी आहे, परंतु इतका प्रभावी आहे कारण नुसते टेन्सेसच्या वाक्यरचना येऊन चालणार नाही. इतर भारी वाक्यरचना सुद्धा समजून घेतल्या पाहिजे टेन्सेस व्यतिरिक्त. त्यासाठी आजचा व्हिडिओ जरूर बघा. कॅन, कुड, शुड, मस्ट, मे, माइट, विल, वुड यांना इंग्रजीमध्ये ऑक्झिलरी मॉडेल्स म्हणून ओळखलं जातं. मराठीमध्ये त्याला सहाय्यकारी क्रियापदे म्हणतात. तर समजा मला एखादी गोष्ट जमते, मी करू शकते किंवा माझ्याजवळ ती ॲबिलिटी आहे असं म्हणायचं असेल तर तुम्हाला कॅन, कुड वापरावे लागेल. समजा तुम्हाला दुसऱ्याला सल्ला द्यायचा आहे, फॉर एक्झाम्पल आजोबा तुम्ही दररोज जरा सकाळी फिरायला जावा किंवा एखाद्या मित्राला म्हणायचंय तू जरा योगा करत जा, तर तुम्हाला शुड वापरावं लागेल त्यासाठी. त्याचबरोबर एखाद्या गोष्टीचं कंपल्शन करायचं असेल, फॉर एक्झाम्पल आपण वाहतुकी नियम आपल्याला पाळायलाच हवेत, वी मस्ट फॉलो द सिंपल रूल्स ऑफ द रोड असं तुम्हाला म्हणावं लागेल. एखाद्या गोष्टीची गॅरंटी देता येत नसेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो बघा काय आज पाऊस पडेल का, मग आपण म्हणतो काय पडला तर पडेल नाही तर नाही, म्हणजे नक्की सांगता येत नसेल. आपण जेव्हा कन्फ्युजन मध्ये असतो तेव्हा तुम्ही मे माइट वापरू शकता. त्यासाठी म्हणजे अनिश्चितता म्हणजे अनसर्टनिटीसाठी मे माइट तुम्ही वापरू शकता. आता विल हे सुद्धा एक ऑक्झिलरी मॉडेलच आहे. फ्युचर ऍक्शन दर्शवण्यासाठी त्यासाठी उपयोग केला जातो. सिंपल फ्युचर, कंटिन्युअस फ्युचर, परफेक्ट फ्युचर टेन्सेससाठी त्याचा उपयोग होतो. विल हॅव प्लस विल हॅव, विल बी आणि विल हॅव. तर नुसत्या विलचा उपयोग सांगतो तर आय विल डू इट, आय विल हेल्प यू, म्हणजे जर नक्की तुला मी मदत केली, नक्की तुम्ही उद्या यासाठी तुम्हाला विलचा आधार घ्यावा लागेल. आणि हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट म्हणजे भूतकाळातील सवयी आठवणी जर तुम्हाला सांगायचे असतील, अमुक अमुक या ग्राउंडवर, फॉर एक्झाम्पल या ग्राउंडवर आम्ही तासन तास फुटबॉल खेळायचो वगैरे वगैरे, तर वी वुड प्ले फुटबॉल अवर्स अँड अवर्स ऑन दिस ग्राउंड एक्सेट्रा एक्सेट्रा. या इंग्रजीमधील अतिशय भारी वाक्यरचना आहेत आणि टेन्सेस मध्ये जसे होकार, नकार आणि प्रश्नार्थक असं भाग पडतात वाक्यरचनेत, तसंच यामध्ये सुद्धा एक एक उदाहरण देऊन मी तुम्हाला लगेच समजावून सांगतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हणायचं आहे आय कॅन स्विम, त्याचा अर्थ मी पोहू शकतो किंवा शकते. आय कुड स्विम, मी पोहू शकलो. आय शुड स्विम, मला पोहायला हवे किंवा मी पोहले पाहिजे. समजा आय मस्ट स्विम, मला पोहता आलेच पाहिजे किंवा मी पोहलेच पाहिजे. आय मे स्विम, मी पोहेन किंवा न पोहेन. आय विल स्विम, मी नक्की पोहेन. आय वुड स्विम, मी पोहत असे पूर्वी या नदीमध्ये वगैरे वगैरे. म्हणजे कुठलंही क्रियापद घेऊन तुम्ही ही वाक्यरचना करू शकता. एकच क्रियापद घेऊन सगळ्या वाक्यरचना तुम्ही करू शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारे मगाशी सांगितल्याप्रमाणे सल्ला द्यायचा असेल, ॲबिलिटी शिवायची असेल, तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर कंपल्शन करायचं असेल, अनसर्टनिटी दाखवायची असेल तुमच्या बोलण्यातनं, तर तुम्हाला या वेगवेगळ्या ऑक्झिलरी मॉडेलचा उपयोग होऊ शकतो. सहाय्य तुम्हाला होऊ शकते आणि अतिशय भारी वाक्यरचना बोलताना सतत उपयोगी होतं. फॉर एक्झाम्पल मे आय कम इन सर, कॅन यू हेल्प मी, व्हॉट कॅन यू डू फॉर मी, एक्सेट्रा एक्सेट्रा. यू शुड डू इट. शुडचा तर प्रचंड उपयोग होतो या बोलण्यामध्ये, नेहमीच्या बोलण्यात. यू शुड डू इट, यू शुड गो बाय रिक्षा, यू शुडंट डू दिस, असं तुम्ही करता कामा नये वगैरे वगैरे. म्हणजे बोलण्यात नुसतं टेन्सेसच्या आधारेच बोललं पाहिजे असं नाही. किंवा रायटिंगमध्ये 8वी 9वी 10वीला रायटिंगमध्ये A5ची उत्तर लिहिण्यासाठी याचा प्रचंड उपयोग होऊ शकतो. म्हणून मी आजचा व्हिडिओ तयार केलेला आहे. समजा तुम्हाला म्हणायचं असेल मित्रांनो की मी माझा नाईलाज आहे, मी हे करू शकत नाही, तर तुम्ही असं म्हणू शकता आय कांट हेल्प इट. दुसऱ्याला एखादी गोष्ट करू नकोस असं सांगायचं असेल, यू शुडंट डू दिस, यू शुडंट गो बाय ST किंवा काय असेल ते. यू मसंट याचा निगेटिव्ह उच्चार मस्ट नॉट म्हणजे मसंट म्हणू शकता. मेचा एवढा मे मध्येच होकार आहे नकार आहे लक्षात ठेवायचे. प्रत्येक वाक्यरचनेचे 3 प्रकार पडतील असं नाही. मे म्हणजेच मे नॉट. ओके. आय विल कम टुमॉरो डेफिनेटली. बोलण्याची एक पद्धत आहे. विल मध्येच सर्टन्टी आहे. विल जेव्हा तुम्ही विल वापरता तेव्हा नक्की तुम्ही ती गोष्ट करणार असं दर्शवतं. तरी पण बोलताना आपण काही बोलू शकतो. सर्टनली आय विल कम, शुअरली आय विल कम टुमॉरो. मग जर एखादी गोष्ट तुम्हाला जमणार नसेल, तुम्ही करणार नसाल, तर आय विल नॉट. मग म्हणजे फॉर एक्झाम्पल आय विल नॉट सेंड यू मनी असं तुम्ही म्हणू शकता. आय विल नॉट गिव्ह यू मनी असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे विलचा नकार ओंट असं सुद्धा वापरतात बोलताना
शॉर्ट फॉर्म. नंतर वुड, आय वुड डू दिस, आय वुड प्ले माय फुटबॉल गेम ऑन दिस ग्राउंड, माय ग्रँडपा वुड टेल मी, घोस्ट स्टोरीज वगैरे वगैरे. निगेटिव्ह सुद्धा होऊ शकतं. म्हणजे प्रत्येक वाक्यरचनेचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि इंट्रॉगेटिव्ह असे 3 प्रकार होतात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, हॅव अ गुड डे. Don't forget to subscribe.